महत्वाचं ट्रान्झियन्स थर्मल करायचं आहे. ट्रान्झियंट थर्मलवरती मी डबल क्लिक केलं, तुम्हाला एक विंडो ओपन होतीये. ओके, त्याच्यात आपल्याला पहिलं जॉमेट्री कॉल करायचं आहे. मी जॉमेट्री कॉल करून घेतो. जॉमेट्री, राईट क्लिक, न्यू जॉमेट्री, ब्राउज, मेन याच्यावरती डेस्कटॉपवरती आपल्या डिक्स ओपन, ही डिक्स आहे. याला पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट करायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं स्लाइस मटेरियल करून, कारण की ब्रेक काय पूर्ण डिक्सवरती नाही लागत. एक लिमिट असतं अप्पर आणि लोअर, त्या लिमिटमध्ये तुमच्याला ब्रेक लागतो. म्हणजे त्याच पोर्शनला फक्त आपल्याला हीट जनरेट होणार आहे. त्यामुळे अप्लाय करताना त्याच पोर्शनला आपल्याला अप्लाय करायचं आहे, जे काय अप्लाय करायचं आहे. तर तो हीट फ्लक्स अप्लाय करण्याचा तो पोर्शन झाला. तर त्यासाठी आपण वर्कआउट करून घेऊ. डिझाईन मॉड्युलर, त्याच्यात मिलीमीटर मध्ये, ओके, डबल क्लिक केलं, जनरेट म्हटलं. जनरेट म्हटल्याच्या नंतर तुम्हाला इथे तयार होते, डिस्क तयार होईल. ओके, एक्स वाय प्लेन लुक ॲट, या सरफेसला नाही करायचं आहे आपल्याला, वाय लुक ॲट. ओके, तर या सरफेसवरती फक्त तुमच्याला हीट जनरेट होणार आहे. तर हा सरफेसमध्ये पण पूर्ण इथपर्यंत टच नसतो तो, म्हणून आपण काय करतोय, त्याला स्केचिंग, सर्कल, सेंटर घेतला. ओके, हा तुमचा लोअर लिमिट झाला. परत सेंटर घेतला, हा तुमचा अप्पर लिमिट झाला. ओके, ह्या दोन लिमिटमध्ये तुम्हाला करायचं आहे. जनरेट म्हटलं, एक्सट्रूड, अप्लाय, ॲड मटेरियलच्या ऐवजी काय होणार ते, स्लाइस मटेरियल, जनरेट. ओके, म्हणजे हा सरफेस तुमच्याला वेगळा डिटेक्ट करून घेतला आपण पूर्ण सरफेसपेक्षा. ठीक आहे, हे झालं. यानंतर मी इथनं क्लोज करतो. हा मॉडेलमध्ये डबल क्लिक, इकडे आपण ती जॉमेट्री कॉल करून घेतोय. ओके, ट्रान्झिएंट स्ट्रक्चरमध्ये इनिशियल टेम्परेचर द्यायची गरज नाही. अनालिसिस सेटिंगमध्ये आपल्याला नंबर ऑफ स्टेप्स, समजा आपण हा 1 तासासाठी करतोय आणि 10-10 मिनिटाच्या स्टेप घ्यायच्या, त्या तर किती स्टेप होतील, टोटल नंबर ऑफ स्टेप्स किती होतील याच्या, 10 मिनिटाची 1 स्टेप, तर टोटल 60 मिनिटाच्या 6 स्टेप झाल्या. ओके, अनालिसिस सेटिंग, ट्रान्झिएंट थर्मलमध्ये आपल्याला काहीच इथे करायचं नाही. याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, तर हीट काय द्यायचं आहे, हीट फ्लक्स तुम्हाला द्यायचं आहे. त्याला हीट फ्लक्स या सरफेसला प्लस कंट्रोल दाबून हे मागच्या सरफेसला अप्लाय. ओके, त्याला हीट फ्लक्स दिला आपण. हीट फ्लक्स मी देतो 0.5 वॅट पर एम स्क्वेअरचा हीट फ्लक्स दिला मी. ओके, त्यानंतर अनालिसिस सेटिंगमध्ये मी 6 स्टेप घेतल्यात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. फर्स्टचा एंड टाइम किती आहे तुम्हाला माहिती आहे, किती तो 10 मिनिटं म्हणजे किती सेकंद झाला तो, 60 सेकंद झाला की 600 सेकंद. ओके, सेकंडचा एंड टाइम किती झाला, आता इथं डायरेक्टली त्यांनी हे केलं. पहिला सगळ्यात शेवटची सिक्सचा तुमचा एंड टाइम किती झाला, तर 3600 सेकंद झाला. 3600, 3600. ओके, स्टेप एंड टाइम 3600. इनिशियल किती आहे ते नाही का, आता तुमचा पाचवा, पहिला पाचव्याला गेलं, पाचव्याला कितीला आहे, 3000ला एंड होणार आहे. ओके, चौथं कितीला होणार आहे, 2400ला. ओके, त्यानंतर तिसरं 1800. ओके, सेकंड तुमचं 1200ला आणि पहिली स्टेप 600ला तुमचं क्लोज होणार.
ओके, म्हणजे फर्स्ट स्टेप 600, सेकंड स्टेप 1200, तिसरी 1800, 2400, तुमची 5वी स्टेप राहिली का? 5वी स्टेप 3000. ओके. 5वी स्टेप तुमची 3000 सेकंदला हे होतंय. आता हे प्रोग्राम कंट्रोल मी ठेवलेलं आहे. मी काहीच करत नाही याच्यात. मिनिमम 0.6 सेकंदचा एक रन झाला पाहिजे, मॅक्सिमम 6 सेकंदचा रन झाला पाहिजे. ओके. आता याच्यात ट्रान्झिएंट थर्मलमध्ये आपल्याला अजून काय करायचं आहे, तर कंडक्शन द्यावं लागेल. कंडिशन, कन्व्हेक्शन. ओके, कन्व्हेक्शन कुठे कुठे राहणार आहे, तर हे जे काय पार्ट आहे त्याच्यात तुमचं कन्व्हेक्शन राहणार आहे. मी हे पार्ट सिलेक्ट करतो, कंट्रोल दाबून धरलेलं आहे तेवढ्या करतो. आपल्याला सगळं सिलेक्शन करायचं आहे म्हणा. एक्सटेंड टू लिमिट, अप्लाय, कन्व्हेक्शन 0.4 ओम पर सेकंद. त्याला मी सॉल्व म्हटलं. मी कुठलंच नाही दिलेलं, टेम्परेचर काढायचंय, काय करायचंय काहीच नाही. मी फक्त सोल्युशन घेतोय आता. तुम्ही कसंही स्टार्ट करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त सोल्युशन पाहिजे जर असेल तर तुम्ही फक्त सोल्युशन पण घेऊ शकता याचं. ओके. आता तुम्ही जर का बघितलं तर ओव्हरऑल प्रोग्रेस खूप स्लो होती, कारण का 0.04 सेकंदचा एक पडलेला आहे, म्हणजे 0.04 सेकंदचा एक रन होतोय. तर टोटल तुमचं 3600 सेकंदचा रन करायचा आहे त्याला. त्यामुळे तो एक 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 मॉडेल हे करतोय, चेक करतोय, सॉल्व्ह करतोय, परत येतोय, परत प्रिपेरिंग, हे बघा रायटिंग रिझल्ट फाईल, परत तुझा ना प्रिपरेशन ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल, रायटिंग रिझल्ट फाईल, परत सॉल्विंग मॅथमॅटिकल मॉडेल. म्हणजे कंटिन्युअसली तो एक मॉडेल बनवतो, तो सॉल्व्ह करतोय, त्या 0.4 सेकंदसाठी करतोय तो. प्रत्येक गोष्ट काय करतोय की 0.4 सेकंदसाठी तो वर्कआउट करतोय करताना. सोल्युशन थर्मल टेम्परेचर पाहिजे सॉल्व. आणि टेम्परेचर दिलं किती, तो 3120 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातोय. 3120 इथं बघा, आता पहिला टाइम दिलेला आहे इथं सेकंदात, आणि त्या सेकंदाला किती टेम्परेचर जाते ते इथं दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे 2400च्या नंतर 3120 लागूनच राहिलेलं. 3120 कधी रिच होतं याच्यामध्ये, तर 630च्या सेकंदाला तो इथे होतोय. हे बघा ग्राफिकल मध्ये टेम्परेचर वाढत वाढत गेलं, त्यानंतर एकदम कॉन्स्टंट टेम्परेचर झालं ते. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, मी ट्रान्झिएंट स्ट्रक्चर मध्ये अनालिसिस सेटिंग मध्ये गेलो. हा जो काय 6 सेकंद आहे, हा टोटल कितीचा आहे, मॅक्सिमम स्टेप कितीचा आहे, हा जर का गेला आपण पहिल्या याच्यावरती. ओके, पहिला 600चा आहे, म्हणजे मॅक्सिमम स्टेप टाइम कितीचा आहे, तर 600चा आहे. प्रोग्राम कंट्रोलच्या ऐवजी मी ऑन करतो. मॅक्सिमम स्टेप टाइम कितीचा आहे, 600चा आहे हा. ओके, मिनिमम कितीचा आहे, 60चा आहे. इनिशियल कितीचा आहे, 60चा. ओके, या पद्धतीने मी जर का वर्कआउट जर करतोय, तर परत त्याला मला व्यवस्थित आणखीन याचे रिझल्ट भेटतील.
सर ते हा, कन्व्हेक्शन ते आपण जिथे त्या डिस्क वरती ते होल्स आहेत त्याच्या थ्रू पण होतं ना? त्याच्या थ्रू पण होतंय, पण आता आपण त्याला पूर्ण हे केलेलं आहे ना, म्हणून फक्त मी दिलेलं नाही ते. त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही तेवढा, फक्त मी तुम्हाला सॉल्व्ह करताना दाखवतोय तो. आपल्याला कन्व्हेक्शन करताना त्याच्या याच्यावरती पण करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हम्म. ओके. आता वर टेम्परेचर आलं का? आता तुम्हाला 60, 120, 180, 240 म्हणजे मिनिमम तुमचा जो काही टाइम आहे हा 60चा पडला. इथं आपण जे काही अनालिसिस सेटिंग मध्ये टाकलं होतं, इनिशियल 60 आणि मिनिमम 60चा. म्हणजे एक त्यांना हे ज्यावेळेस करतोय त्यावेळेस तो 60चाच हे देतोय सोल्युशन मध्ये. तुम्ही टेम्परेचर जर का बघितलं तर 60च्या डिफरन्सने चाललेलं आहे ते. आलं लक्षात? म्हणजे ह्या गोष्टी होऊन जातील तिथं लगेचच, की बाबा आपल्याला 60च्या डिफरन्सनेच तुम्हाला टेम्परेचर येणार आहे. 60 पेक्षा कमी नाही येणार नाही इथे. ओके. आलं लक्षात? ओके. इथपर्यंत येईल ना सॉल्व्ह करता? सर लास्टची ती स्टेप अजून एकदा रिपीट करा. कुठल्या याची? हे केलेले हिट कन्व्हेक्शन दिलेलं ना तिथून. बरं. चालतंय. 1-2 मिनिटं द्या. मी लगेच तुम्हाला सांगतो ते. हे बघ, कन्व्हेक्शन देताना मी काय काय केलेलं आहे त्याला. की हे सगळे मी होल सिलेक्ट केले याचे, ज्या होलमधनं कन्व्हेक्शन होणार आहे. तुम्ही ह्या होलच्या व्यतिरिक्त अनालिसिस मध्ये परत कंट्रोल जर का दाबलं तर हे पण सिलेक्ट करू शकता, हे पण होल करू शकता. हे जे आहेत हे पण करता येते आपल्याला. एक्सटेंड टू लिमिटने नाही होते, मग तुम्ही हा सरफेस पण वर्कआउट करू शकता तसं कन्व्हेक्शन साठी. बारके नाही करत मी आता. सगळं परत करावं लागेल मला. जे आहेत ते मी सिलेक्ट करतो, सगळे सरफेस. पॉइंट ते आतल्याला फक्त मी हे सिलेक्ट करतो. एक लाईन जरी सिलेक्ट केली ना तरी तो एक्सटेंड टू लिमिट किंवा एक्सटेंड टू ऍडजस्टंट जर का म्हटलं तर तो घेतोय त्याच्यानुसार. ओके. एक्सटेंड टू लिमिट अप्लाय. हा तुमचा कन्व्हेक्शन अप्लाय झाला. त्याला सॉल्व्ह करतोय आपण. फक्त ही जी टाइम फ्रेम आहे ही सेट करण्यासाठी मी तुम्हाला तो अनालिसिस सेटिंग मध्ये जाऊन मिनिमम टाइमचं 60 सेकंड ठेवला होता. जेणेकरून टाइम फ्रेम ही 60 सेकंड येईल.
60 सेकंद पेक्षा कमीची टाइम फ्रेम येणार नाही इथे. आता हा सॉल्व्ह होताना फास्ट सॉल्व्ह होईल मागाच्या पेक्षा, कारण टाइम सेकंदची जी काही फ्रेम आहे आपल्याला जे रिझल्ट आपण मागितलेले आहेत ते कमी याचे आलेले आहेत असं. आवाज नाही आलेला, परत विचार. आवाज नाही येते, मला मेसेज टाक. चालतंय. आता बघा टेम्परेचर 60चं हे आलं. तुमचं मिनिमम टेम्परेचर 17चं, मॅक्सिमम 1654. हे टेम्परेचर वाढत 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 जाते आणि 3109च्या नंतर तो स्टॉप होऊन जातो. 3109च्या नंतर तो स्टॉप होत आहे टेम्परेचर. हा लक्षात, म्हणजे हे तुमचं ट्रान्झिएंट थर्मल झालं. टाइम डिपेंडन्स दाखवते ना त्याच्यात. टाइम वरती डिपेंडन्स आहे आणि त्या टाइम वरनं तुम्हाला तो टेम्परेचरचं व्हेरिएशन दाखवतोय.